पुढची बातमी येते सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्या एका वक्तव्याची। कारण एकीकडे महायुती म्हणून आपण लढायचं असं प्रमुख नेते सांगत असतानाच आता त्यामुळे महायुतीतच काही कुरबुरी निर्माण झाल्यात का अशी शंका या वक्तव्याने आता निर्माण झालेली आहे। तशा चर्चा सुरू झाल्या। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्यात, मात्र काही लोक आमचा छळ कपट करतायत असं शिरसाट म्हणाले। त्यामुळे जे लोक आमचा छळ कपट करतायत त्यांना रोखायला हवं, ज्यांना वाटतं युती होऊ नये त्यांच्यापासून सावध राहायला हवं असं शिरसाट म्हणतात। तर शिरसाटांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल उपस्थित होतोय। आम्हाला महायुतीमध्ये लढायची आहे, महायुतीचा भगवा फडकवायचा हा तुमचा आदेश आहे, तो आम्हाला मान्य आहे। परंतु काही लोक जे आम्हाला छळ कपट करायचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा आपल्याला रोखलं पाहिजे। मी इतरांबद्दल बोलत नाही, मी महायुतीबद्दल बोलत नाही, तर आपल्यामधले जे काही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की यांची युती होऊच नये त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे। काही लोकांना जे काही युतीमध्ये मिठाचा खडा टाकायचा आहे त्यांच्यापासून आता सावध राहिलं पाहिजे, त्यांना थोडीशी जरब दिली पाहिजे। हीच काल माझी बोलण्याची भूमिका होती आणि आजही त्या भूमिकेवर मी ठाम आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात स्थानिक पातळीवर युतीचे अधिकार दिल्याचं आता सांगण्यात येतं आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होणार पाहणं महत्त्वाचं आहे। पालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात आणि त्यातच शक्य असेल तिथे युतीचा प्रयत्न करा अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी दिल्यात असंही फडणवीसांनी म्हटलं। कुठे वेगळे लढलो तरी टोकाची टीका नको असंही पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आलंय, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली। सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आहे, उत्साह आहे। युतीच्या संदर्भात देखील आम्ही अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्याचे अधिकार आम्ही हे सगळे खाली आमच्या जिल्ह्यांना दिलेले आहेत आणि सांगितलं आहे की जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे। काही ठिकाणी शक्य देखील होणार नाही, त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढू, पण कुठे स्वतंत्रपणे लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही अशा प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे ते आमचे जे युनिट्स आहेत ते चर्चा करतायत, युती ठरवतायत, काही ठिकाणी ती होते देखील आहे।